शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकता तर समोर आपण काय केलेलं आहे, 5 HP सौर पंप बसवलेला आहे. आणि सौर पंप बसवल्याच्या नंतर हे सामान्य एकदम हेवी बघा, मटेरियल जाड आहे, सर्व मजबूत आहे. पण प्रत्येक कोपऱ्याला आपण काय केलेलं आहे, जमिनीमध्ये 1.5 फूट खड्डा घेऊन त्याच्यामध्ये मिळी रोवून ह्या इथं पाहू शकता तर हुकाच्या साह्याने एक जाड तार टाकून पिळकण करून बांधलेलं आहे. आता तुमच्या मनात विचार येईल की हे बांधायची काय गरज आहे. त्यासाठीच आपण व्हिडिओ बनवायला होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय होतं माहिती का, 1-2 वेळेस ही गावात जायची वाट आहे आमच्या गावामध्ये, आणि वाटाच्या कडेला 1-2 जागा सौर पंप बसवलेले. तर हवा सुटल्याच्या नंतर, वारं कावदन सुटल्याच्या नंतर ह्याचं पूर्ण जे बोजा आहे का, पूर्ण बोजा दिलेला आहे बघा. ऐनमध्ये एक मोठा पंप आहे आणि कोपरे, ही एक कोपरा, ती एक कोपरा, ती एक कोपरा आणि ही एक कोपरा. ह्या कोपऱ्याला काहीच म्हणजे सपोर्ट नाही दिलेला. मग पूर्ण वजा त्याचा ऐनमध्ये राहतं आहे आणि कोपऱ्या साईडला काहीच राहत नाही. आणि हवा सुटल्याच्या नंतर हे जे आहे का, पूर्ण प्लॅन्ट आहे का, ह्यो हापकत आहे. कशाने? वाऱ्याने असा हापकत आहे. आता तुम्ही पाहू शकता तर ह्याच्यावर 9 पाट्यात बघा. 5 HP पंप आहे आणि वरी पाट्या 9 आहेत. आणि ह्याचं खूप वज आहे. म्हणजे बसवता वेळेस एक पाठी का एक माणसाची आरमान होती उचलायला. 2-2 माणसांनी घेऊन ह्याच्यावर टाकल्यात, वाहनातल्या खाली घेतल्यात, वाहनात टाकल्यात. त्याच्यामुळं माहिती वजं खूप आहे. आणि वजं जास्त असल्यामुळं आता त्या कोपऱ्याला इकडं सपोर्ट नाही. हे पाट्या बाहेर आहेत, खालच्या आतमध्ये, मग त्याला वजं होतं आहे. आणि झाल्याच्यानंतर असं हापकत आहे. हापकल्याच्या नंतर ह्याच्यातलं जरी एखादी पाटी अशी पिळली, समजा अशी हेवर तिप्पट झाली, तर लगेच पाटी फुटती बरं का. ही टचकन हे आपला आरसा कसा आहे, आपण ज्या आरशामध्ये बघतो तर त्या आरशासारखंच हे पाट्यात मानायचं थोडक्यात. आणि मोबाईलमध्ये एक वेळेस मी बघितलं होतं बघा, एका शेतकरी बांधवाचं पूर्ण प्लॅन्ट आहे का, असं उपटून जवळच इर आहे आपल्या इरीवानी. त्या इरीत जाऊन असा वाकडा तिकडा त्याचा मोडताड होऊन इरीत जाऊन पड होतो वाऱ्याने. इतकी वाऱ्यामध्ये ताकद आहे. आता समजा आपण जे आधार दिला आहे का, त्याच्या इतका मजबूत नाही समजा आपला सिमेंटामध्ये, पण काय का व्हायना त्याला थोडाफार का व्हायना आधार होत आहे. आणि आधार झाल्याच्या नंतर आपण मळा कसा बनवतो शेतीमध्ये बसण्यासाठी, त्याप्रमाणे असं हे फिट होतं आहे बरं का. हलत नाही, डुलत नाही, काय नाही. कारण एक नाही, हे मेळी किती बसायल्यात, 4 बसायल्यात. हे बघा, हे पाहू शकतात. आणि सगळं बिनखर्ची बघा, ह्याला काय खर्च नाही, काय नाही. लिंबाच्या मेळी आपल्यापाशी ज्या उपलब्ध आहेत का, त्या मेळी तोडायच्या. ह्या 4 कोपऱ्याला 4 लावून त्याच्या व्यतिरिक्त आपण काय केलेलं आहे, तिथं 2 रावल्यात. ती खालची जी बाजू आहे का, त्या बाजूला, मग जेणेकरून हलणार बी नाही. आणि ह्याला कळत न कळत आपला काय होणार आहे, आधार होणार आहे. म्हणजे एक बाज कशी असते, त्या बाजासारखं त्याला टेकन देणार आहेत. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, आता काय केलेलं आहे आपण, तिथं त्या बोंद्रीखाली हे वटा आहे सिमेंटचा, हे सिमेंटचा वटा केलेला आहे. आणि वटा करत असताना 5 फुटाचा खडा असते. आणि खडा काय ना, खडा आपण भरून घेतो, सिमेंट खडी वाळूने भरून घेतो आणि त्याच्यावर वटा करतो. पण कालांतरानं शेतकरी बांधव काय करतात माहिती का, एकदा कोणची गोष्ट केली की त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. मग हे वटा आहे का, हे वटा जमिनीच्या वरी असते, म्हणजे जमिनीपासून वरी. आणि त्याच्या खालची जी जागा आहे का, खालची जागा मातीमध्ये बुजलेली असते. पण ती जागा काय होती, आरून खाली दबून बसते. आणि हे वटा आहे का, वरची वरी आधार होते. 1-2 जागा मी ते नोटीस केलं आहे. मग ते वटा वरची वरीच राहते, जमिनीचा आधार राहत नाही, काय नाही, खाली पडते त्याच्यात सान. मग तसं होऊ नये म्हणून एक दगडाचा आपण काय केलेलं आहे, आळं केलेलं आहे, त्याच्यामध्ये माती भरून ठेवलेली. आता ही माती किती जरी दबली तर जमीन लेवल दाबणार आहे, त्याच्या खाली जात नाही, काय नाही. आणि वट्याच्या खाली सांद पडणार नाही, वट्याच्या खाली बिलकुल कसल्याही प्रकारची सांद पडणार नाही. आणि वट्याला आणि खालच्या खड्याला एक मजबूती तयार होणार आहे बरं का. तर शेतकरी बंधूंनो, हे आपण एक बिनखर्ची जोगाड केलेलं आहे. आणि प्रत्येक मेळीला वरी मातीचा ढीग लावून कडीनं दगडाचा आळ केलेला आहे, म्हणजे ते बी इकडे तिकडे त्याच्या बुडाची माती सरकोनी. आता प्रश्न उरतोय, समजा प्रश्न कोणचा उरतोय माहिती का, की तुम्ही म्हणताना लाकडं लावले तर मग किती दिवस टिकते ना. त्याच्या पाठीमागचा आपला 3 HP पंप आहे. आणि ह्याला बघा 10व्या महिन्यामध्ये 2025मध्ये 5 वर्ष कंप्लीट होते. तर त्याच्या अगोदर आपण मेळी दिलेल्या आहेत. हे बघा, हे बघू शकता. मेळीच्या मेळी देऊन पत्राचं कुंपण करून, हे बघा, हे अँगल ते हे इथली पर्लिंग ह्याला तारीचं पिळकण दिलेलं आहे. हे बघा, हे बघू शकता.
5 वर्षामध्ये ह्याला कोणते प्रॉब्लेम तर आलाच नाही. पण हे लाकड आहेत का, लाकडं बी अजून जशाला तशी शाबीत आहेत. आणि ह्याचं तितका पाईप बी खोल नाही बघा, 2 फूटच खोल होता. आताचे पाईप खोल आलेत 5-5 फुटाचे. हा बघा काहीच अडचण नाही त्याला. पक्षी थोडाफार त्याला कष्ट घ्यावा लागत आहे. कष्ट घ्यायचं थोडाफार नाद बी पाहिजे. लाकडं तर काय कुठं बी सापडून जाते. ह्या बघा ह्याला बी लाकडं आहेत. ह्याचे तारीचे पिळकण दिलेले आहेत का, हे पिळकण बी शाबीत आहेत बरं का. हे बघा हे बघू शकता. तर बिनखर्ची इलाज आहे बघा. त्याला काय त्यामुळे डोकं लावायचं नाही, काय नाही. शेतकरी बंधूंना काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका. लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.